आठवणींनी गजबजतो फळा, आठवणींनी गजबजतो फळा, चिमुकल्या रम्य स्मृतींना मिळतो उजाळा, चिमुकल्या रम्य स्मृतींना मिळतो उजाळा. कधी कधी अजूनही माझ्या मनात भरते माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. सावंतवाडीला अनेक जण सुंदरवाडी म्हणतात. सुंदरवाडी म्हणजे परमेश्वराला पडलेलं एक गोड स्वप्न. एकीकडे हिरवा कंच नरेंद्र डोंगर, शेजारी रंध्रारंध्रात अध्यात्माची उधळण करणारे विठ्ठल मंदिर आणि निळ्याशार आकाशाला स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा मोह व्हावा असा नितळ मोती तलाव. तलावाच्या काठावरील इतिहासाची साक्ष देणारा राजवाडा आणि त्यात खेळला जाणारा राजेशाही खेळ गंजिफा. अशा नितांत सुंदर रमणीय परिसरात 100 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास सोबत घेऊन दिमाखात उभी आहे ती कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सुंदर वास्तू. नमस्कार, मी पायल राऊत. कोकण नावच्या माझी शाळा या स्पेशल प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलोय सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सावंतवाडी या शहरात. सावंतवाडी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सुंदर राजवाडा आणि त्याच्या समोरच असलेला मोती तलाव. तसं सावंतवाडी हे शहर सुंदर लाकडी खेळण्यांचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जातं. निसर्ग सौंदर्याने नटलेला सावंतवाडीचा हा परिसर भल्या भल्यांना भावतो आणि या सृष्टी सौंदर्यात एका अलोभनीय आविष्काराची भर पडते, ती म्हणजे कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेची. या शाळेने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अनेक शूर पराक्रमी विद्यार्थी आपल्या भारत मातेस दिले आहेत. चला तर मग जाऊयात कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेत आणि पाहूयात या शाळेचा महिमा. कळसुलकर इंग्लिश स्कूल म्हणजे संस्काराचे केंद्र. या शाळेने कित्येक संस्कारक्षम पिढ्या बनवल्या. त्यातील अनेक शिक्षक बनले, इंजिनियर बनले, पत्रकार आणि IAS व IPS अधिकारी बनले. काहींनी कळसुलकर शाळेचे नाव तर सातासमुद्रापार नेले. 116 वर्षाची दीर्घ परंपरा असलेली ही सर्वात जुनी शाळा म्हणजे कळसुलकर हायस्कूल. या शाळेची स्थापना 1901 साली कैलासवासी केशवराव पाटील यांनी केली. त्यांच्यामध्ये जर पाडगावकर म्हणून होते. 1908 सालापर्यंत 1912 सालापर्यंत त्यांनी ही शाळा दोघांनी मदतीने चालवली. 1912 नंतर पुढे 1928 सालापर्यंत कैलासवासी सदाशिवराव कळसुलकरने ही शाळा स्वतः चालवली आणि त्यांच्या कुटुंबियांनी. आणि सदाशिवराव कळसुलकरांच्या कुटुंबियामुळे 1928 सालापर्यंत त्यानंतर त्यांनी म्हणाले, जे कोण शिक्षक काम करत असतील त्यांच्याकडे मी शाळा चालवायला देणार आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या शाळेचं नाव हे सदाशिवराव ही शाळेला कळसुलकर हायस्कूल हे नाव पडलं. 1932 साली या शाळेची स्थापना सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या नावाने झालेली आहे. 1932 पासून आजपर्यंत वेगवेगळे मुख्याध्यापक, वेगवेगळे संस्थाचालक, बांद्याचे तात्यासाहेब नाबर, विन नाबर यांनी या शाळेचे मुख्याध्यापक पद केले. मधुसूदन रांगणेकरने केले, MD रांगणेकरने केले, तेंडुलकर सर केले. तेंडुलकर सर 1964 सालापर्यंत फार मोठी शाळा घातली. त्यांना मुलं आणि पालक म्हणजे रस्त्यावर सर गेले की मुलं घाबरून पळत असत, एवढे त्यांचे हे होतं. पण कधी ते बोलत नसत. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या शाळेचं नाव लौकिक पुढे केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुमन पंडित, शामराव कुलकर्णी हे अमेरिकेमध्ये मुख्य अभिकर्ता म्हणजे शासनाच्या खात्यामध्ये सर्व्हिसला होते. त्यानंतर या शाळेमध्ये झालेले विद्यार्थी म्हणजे प्रतापराव भोसले असतील, माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत असतील, माजी दीपकभाई आत्ताचे पालकमंत्री दीपकभाई या शाळेचेच विद्यार्थी होते. ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर माजी नगराध्यक्ष सावंतवाडीचे हे या शाळेचे विद्यार्थी. असे बरीच मुलं या शाळेने चांगली तयार केलेली आहेत. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जनरल जगन्नाथराव भोसले, सावंतवाडीचे पहिले आमदार कैलासवासी अनंतराव पंडित, त्यानंतरचे आमदार कैलासवासी प्रतापराव भोसले, माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत,
प्रतापराव भोसले आणि वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपकभाई केसरकर याच शाळेचे विद्यार्थी. गेले 26 वर्ष या शाळेशी ऋणानुबंध असेच जपलेले आहेत, जोपासलेले आहेत. 100 वर्षाहून अधिक काळ परंपरा असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही बहुधा एकमेव अशी शाळा आहे. या शाळेने संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला विविध रत्ने दिलेली आहेत. या शाळेचा इतिहास एवढा थोर आहे की या शाळेने गुणवत्ता यादीत, ज्यावेळी गुणवत्ता यादी होती त्यावेळी प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी या शाळेचा गुणवत्ता यादीत आलेला आहे. गेले काही वर्ष या शाळेला ज्या गोष्टींची कमतरता होती किंवा शासनाच्या काही नियमांमुळे म्हणा किंवा इतर काही उदासीनतेमुळे म्हणा काही गोष्टी झाल्या नव्हत्या, त्यासाठी संपूर्ण माझे विद्यार्थी, या शाळेचे संचालक आणि शिक्षकांना घेऊन आम्ही काही उपक्रम आता सुरू केलेले आहेत. त्यातील एक उपक्रम आता पूर्णत्वास आलेला आहे, तो म्हणजे हा आम्ही जो आपण बघताय तो शाळेचा परुळेकर बहुउद्देशीय हॉल हा पूर्णपणे आम्ही पुनर्जीवित केलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या शाळेमध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं पूर्णपणे युनिट म्हणजे आपल्याला उच्च शिक्षणापर्यंतची सोय व्हावी यासाठी आम्ही उभारलेलं आहे. आणि आम्हाला अतिशय भूषणावं असं सांगावंसं वाटतं की यावर्षी प्रथमच संपूर्ण भारतात जी संगणकीय प्रणालीप्रमाणे शिक्षण परीक्षा झाल्या त्याचा पहिला मान हा आम्हाला मिळालेला आहे. संपूर्ण कोकणामध्ये आम्ही ही परीक्षा या ठिकाणी घेतली आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये ही आम्ही यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आम्हाला त्यांनी यावर्षीसुद्धा या परीक्षा घेण्याचा बहुमान दिलेला आहे. 3 विभागीय महोत्सव आम्ही पहिल्याच वर्षी या शाळेला या मुक्त विद्यापीठाच्या पूर्णपणे प्रशासनाने आमच्याकडे सोपवला होता आणि अतिशय देखणा असा आम्ही महोत्सव या ठिकाणी घेतला. भारताचे सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेब, त्याचप्रमाणे या नगरीचे 15 वर्ष नगराध्यक्षपद भूषवलेले ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर साहेब, जे आज जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहेत, या नगरीचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर हे सुद्धा याच शाळेचे आमच्या विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे व माजी नगराध्यक्ष माननीय पल्लवी मॅडम, त्याचप्रमाणे श्वेताताई शिरोडकर यासुद्धा या शाळेमध्ये आज संचालिका म्हणून काम करत आहेत. क्रीडा तपस्वी भिसे सर यांच्याशिवाय ही शाळा पूर्णत्वास जाऊ शकत नाही, ज्यांनी एक क्रीडा चळवळ संपूर्ण जिल्ह्यात उभी केली आणि त्यातून विविध विद्यार्थी घडवलेले आहेत. जे विद्यार्थी आणि जे खेळाडू आज महाराष्ट्रात आणि देशपातळीवर विविध ठिकाणी आपलं नावलौकिक प्राप्त करून आहेत. अनुजा तेंडुलकर ही विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये चमकलेली आहे. या शाळेच्या एक शिक्षिका कल्पना तेंडुलकर या आंतरराष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आताच्या काही ज्या आघाडीच्या दिग्दर्शिका आहेत त्यामध्ये एक नताशा तेंडुलकर हे नाव सध्याच्या दृष्टीने आपल्याला पाहावयास मिळतं, ज्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. ते नताशा तेंडुलकर सुद्धा याच शाळेची विद्यार्थिनी आहे. आज कळसुलकर इंग्लिश स्कूल या नावाने ओळखली जाणारी शाळा 1901 मध्ये कैलासवासी केशवराव पाटील यांनी जॉर्ज मिडल स्कूल या नावाने सुरू केली होती. कैलासवासी शंकरराव पाडगावकर यांनी 1912 पर्यंत तिची जोपासना केली. 1912 ते 1918 या काळात कैलासवासी सदाशिव कळसुलकर यांनी त्या शाळारोपी रोपट्याला अतिशय कुशलतेने वाढविले. त्यानंतर शाळेची जबाबदारी शाळेतील शिक्षकांकडेच द्यायची अशी कल्पना त्यांना सुचली आणि ती प्रत्यक्षातही आणली. या प्रशालेमध्ये मी जवळजवळ 28 वर्ष अध्यापन सेवा करत आलेलो आहे. 1989 मध्ये जेव्हा मी या पदावरती रुजू झालो त्या दरम्यान असणाऱ्या मांगावकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत राहिलो. त्यावेळचा जो काही जुना स्टाफ होता त्या स्टाफमध्ये बरेचसे जे काही चांगले शिक्षक होते, सर्वच चांगले शिक्षक होते, त्यांच्या जे मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करण्याची संधी प्राप्त झाली. ते जे जुने शिक्षक होते तेही त्यांच्या अगोदरचे जे शिक्षक होते, रांगणेकर सर असतील किंवा सबनीस मॅडम असतील, अशा जुन्या शिक्षकांचा आदर्श ते नेहमी आम्हाला सांगत राहायचे आणि म्हणजे त्यांचा आदर्श होता जुन्या शिक्षकांचा आणि या जुन्या शिक्षकांचा आदर्श आमच्यावर आहे आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आणि त्याचबरोबर त्या दरम्यान असणारे हे जे शिक्षक होते त्यांचे काम करण्याची जी पद्धत होती ती पद्धत अजूनही आम्ही विसरलेलो नाही.
जरी 28 वर्ष सेवा झालेली असली तरी सुद्धा आमच्या अंगामध्ये काम करण्याची पद्धत तीच राहिलेली आहे. आता शाळेचा उत्कर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या उत्कर्षामध्ये विद्यार्थी जे काही यश मिळवत आहेत, मग SSC परीक्षेतील यश असेल, तनया वाडकर यांनी 100% मिळवले, या निमित्ताने ही शाळा आता चर्चेत आलेली आहे. त्याचबरोबर त्याच्याही अगोदर गोरक्ष देशपांडे, सिद्धिभाई या विद्यार्थ्यांनी अलीकडेच 100% यश मिळवलेलं होतं अशाच पद्धतीने. आणि याच्याही अगोदर गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा आमच्या शाळेची चालूच आहे. आणि 90%च्या वर विद्यार्थी घडविण्यामध्ये आमची शाळा आघाडीवर आहे, हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि ही परंपरा आम्ही जे जपू शकलो यासाठी आम्हाला व्यवस्थापन मंडळाचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं आहे. आमचे मुख्याध्यापक आहेत, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचं आमच्यावरती लक्ष आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आम्ही या सर्व जबाबदाऱ्या अगदी नेटाने पेलत आहोत. आमचा सर्व शिक्षक स्टाफ अतिशय चांगला आहे. या शिक्षक स्टाफच्या या प्रयत्नाशिवाय हे यश कदापि शक्य झालं नसतं. पूर्वीचाही स्टाफ चांगला होता आणि आत्ताचाही तो तितक्याच प्रबळ असे अगदी चांगला स्टाफ लाभल्यामुळे आम्हाला हे यश प्राप्त होत आहे. कळसुलकर सरांच्या प्रेमापोटी शिक्षकांनी तिचे नामांतर कळसुलकर इंग्लिश स्कूल असे केले. परंतु शाळा एखाद्या संस्थेमार्फत चालविणे योग्य ठरेल असा विचार करून शिक्षक वर्गाने 1932 साली सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संस्था स्थापन केली आणि भूतपूर्व संस्थांच्या मदतीने ती चालविली. तर मंडळी, आता आपल्या सोबत आहेत शताब्दी वर्षाचे अध्यक्ष आणि आताचे संचालक सदस्य शशिकांत नेवगी. तर सर, तुमच्या शालेय जीवनाची सुरुवात कशी झाली? शालेय जीवनाची सुरुवात म्हणजे पहिलीपासून याच शाळेत मी आहे. अगोदर कालविंदी शाळा म्हणून होती उभ्या बाजारात. त्या उभ्या बाजारातली या शाळेची जॉईंट होता आणि याच शाळेत मी 11वी पर्यंत शिकलो. त्यावेळी 10वी नव्हती, 11वी पर्यंत माझं शिक्षण झालं या शाळेत. या शाळेचा इतिहास म्हणजे की ही शाळा पाटीलांची होती. पूर्वी पाटीलांची शाळा म्हणून ओळखली जायची. त्यानंतर हे देवस्थान आहे, आज आपण बसलो आहोत या देवळात, ते भवानीचं देवस्थान आहे. आणि या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे या देवळात मुसलमानांचा पीर येतो, निंबाळकरांचा पीर म्हणून तो इकडे या देवीला भेटायला येतो. ह्या देवळाची परंपरा आहे आणि हे पाटीलांचं देवस्थान आहे. ज्यावेळी शाळा पाटलांनी कळसुकर शाळेला दिली, म्हणजे त्याची मॅनेजमेंट केली, त्या शाळेला सांगितलेलं आहे की हे देवस्थान हे असंच इकडे राहणार आहे. शाळेमध्ये गेले 25 वर्ष या शाळेवर मी संचालक म्हणून आहे, अध्यक्ष म्हणून होतो. त्यानंतर 100 वर्ष झाली त्यावेळी या शाळेचा धुरा माझ्याकडे चिटणीस सरांनी दिली. ती मी पेलली, म्हणजे सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या, माजी विद्यार्थ्यांच्या यांनी ही शाळा मोठी करण्याचा प्रयत्न केला. या शाळेत जो शिकून गेले ते सुमन पंडित म्हणून जज झाले. माझ्याबरोबर विजय मसूरकर म्हणून होता, मोठे इंजिनियर झाले. आणि त्यांनी त्यावेळी पुणा बोर्ड होता एकच, त्यावेळी ते पुणा बोर्डात 16वे आले होते. माझी मुलगी सुद्धा याच शाळेत शिकली. ती BE इलेक्ट्रॉनिक टेलिकॉम पर्यंत ती शिकली. ती चांगल्या हुद्द्यावर BSNLला AC म्हणून होती. अशी अनेक मुलं. चंद्रचूड हे या शाळेचे विद्यार्थी आहेत. या शाळेला परंपरा आहे, म्हणजे शाळा नुसती नाही तर कळसुलकर इंग्लिश स्कूल एक परंपरा आहे. त्यावेळी इकडे म्हणजे मी आलो ते आज मी बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस म्हणून चालवतो. संबंध जिल्ह्यात आमची शाखा आहे बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस म्हणून, आणि ते प्रामुख्याने म्हणजे एक नाव आहे. SSC पर्यंत शिकला तरी तो चमकतो. कुठच्या ना कुठच्या क्षेत्रात तो चमकत असतो. या शाळेचं वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, आज आपण आलोय कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळेत आणि आपण पाहताय आमचा खास प्रोग्राम माझी शाळा.
या प्रोग्रामच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अजूनही काही आठवणींच्या हिंदोळ्यावर नेणार आहोत. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त कोकण नाव. आपण इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा कोकण नावच्या माझी शाळा या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कळसुलकर शाळेची स्थापना 1901 मध्ये झाली. या शाळेने 115 वर्षात असे अनेक नामवंत विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील? तुमच्या मनातील हा प्रश्न मलाही भेडसावतो आहे. चला तर मग जाऊया कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडे आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. प्रत्येक व्यक्ती आणि शाळा यांच्यामध्ये एक नातं बालपणापासूनच तयार झालेलं असतं. शाळकरी वयात केलेल्या खोड्या, थट्टा मस्करी, शिक्षकांकडून मिळालेली शाबासकी अथवा मार, त्यावेळेचे रुसवे फुगवे, फ्रंट बेंचर अथवा लास्ट बेंचर म्हणून वर्गातील आपलं स्थान, आणि आता त्यावेळेचे बॅचलर भेटले की शाळा सुटली म्हणून लागलेली हुरूर, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात असतात. पण अंतरंग उलगडून दाखविण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असे नाही. कोकण नाऊच्या या चॅनलने ती संधी कळसुलकरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. कळसुलकर शाळेच्या याच वर्गात 10वी सीच्या बॅक बेंचर्स म्हणून आम्ही कायम या वर्गात असायचो आणि कधीही टीचर्स जेव्हा वर्गात यायच्या तेव्हा पहिल्यांदा आम्हाला हाक मारली जायची, ए बॅक बेंचर्स. आणि ह्या बॅक बेंचर्समध्ये जरी आम्ही खट्याळ असलो, उन्हाळ असलो आणि आमच्या बाजूला आमच्या बाकावर बसणारा आमच्यातलाच एक आज विद्यार्थी IPS ऑफिसर म्हणून जम्मू काश्मीरमध्ये सेवा करतो. आम्ही भलेही वर्गामध्ये किती खोड्या केल्या, चेष्टा केली, मस्करी केली, तरी कधीही आम्हाला या शाळेच्या संस्कारापासून दूर जाण्याची शिकवण केव्हाच मनामध्ये आली नाही. कायम शाळेने दिलेले आमच्यावर असलेले संस्कार, आम्ही कधीही शिक्षकांच्या प्रती असलेली निष्ठा, त्यांचा आदर आणि हे जे काही शाळेचे जे संस्कार आहेत, हे संस्कार आम्हाला इथून शाळेतून बाहेर पडल्यानंतर भविष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरले. आणि आज जे शाळेचे आमचे माजी विद्यार्थी आहेत, जसं मी मगाशी सांगितलं, आमच्या बाकाच्या मागे बसणारा एक आमचा बॅचमेट जो 10वी 12वीला ह्याच शाळेत ह्याच वर्गात मागच्या बाकावर होता, तो आज संपूर्ण भारतामध्ये जी IAS परीक्षा आहे त्या परीक्षेतून सिलेक्ट होऊन IPS अधिकारी म्हणून जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत आहे. राजीव पांडे त्यांचा सेवेचा गौरव स्वतः PMO ऑफिसने केलेला आहे. आणि असे विद्यार्थी घडवणारी ही शाळा आहे. शाळेतून शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून बरेच प्रयत्न होतात, परंतु आम्हाला ज्या देवधरबाई होत्या, कळसुलकर सर होते, भिसे सर होते, ज्यांनी स्वतःच्या कॅरेक्टरने, स्वतःच्या वर्तणुकीतून मुलांवर जे संस्कार केले, आज त्यांच्याप्रती समाजामध्ये असलेली निष्ठा आणि दुसरी गोष्ट की समाजातलं त्यांचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यातूनच आज त्या क्रीडा तपस्वी शिवाजीराव भिसे सरांच्या नावाने या ठिकाणी लोकांनी व्यायामशाळा सुरू केलेली आहे. या सगळ्या कल्चरमधून, या सगळ्या संस्कारातून जे विद्यार्थी घडले ते भविष्यात समाजामध्ये चांगले अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्या सर्व हुद्द्यांवर काम करत असताना सुद्धा त्यांनी पुन्हा आपल्या शाळेसाठी, आपल्या इथल्या संस्थेसाठी म्हणून मागे वळून बघताना आज मला मुद्दाम उल्लेख करावा लागेल की जे विद्यार्थी अगदी रिझर्व्ह बँकेमध्ये कार्यरत होते, अधिकारी पदावर, मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या हुद्द्यावर, तरी सुद्धा त्यांनी आपल्या शाळेसाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करावं म्हणून माझी विद्यार्थी संघ ही संस्था 50-55 वर्षापूर्वी रजिस्टर केली. आज त्याच संस्थेने या शाळेला या ठिकाणी एक मोठं सभागृह बांधून दिलं. असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. त्या पद्धतीने आज इथे भवानी मंदिराच्या समोर जे जुनं सभागृह आहे त्याचं जो नूतनीकरण आहे, हे आमच्या बॅचच्या आणि आमच्या इथल्या परिसरातल्या वेगवेगळ्या फील्डमधल्या वेगवेगळ्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न सुरू केले. 4,28,000चा हॉलच्या नूतनीकरणाचा प्रकल्प या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आणि 5 मेला सुरुवात करून अवघ्या 1 महिन्याच्या आत हे सुसज्ज सभागृह आज विद्यार्थ्यांसाठी खुलं झालेलं आहे. आज राष्ट्रीय योग दिनाच्या दिवशीचे जे NCCचे कार्यक्रम आहेत ते सुद्धा त्याच सभागृहात झालेले आहेत. आणि हे सगळं करत असताना आपली शाळा, आपलं गाव, आपला देश, आपली भूमी याप्रती असणारे तळमळ, निष्ठा आणि हे संपूर्ण जे संस्कार आहेत ते या शाळेचे आहेत. भलेही विद्यार्थी ते बॅक बेंचर्स असो किंवा फ्रंट बेंचर्स असो, शाळेने दिलेले हे संस्कार फार मौलिक ठरले. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले